हे बघा, पिहू बसलेली आहे रिक्षाची वाट बघत. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर कालचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही, मस्त झाला. प्रियंका तुला काय वाटतं कालच्या ब्लॉगबद्दल? काल 24 आवर्स इंग्लिश स्पीकिंग चॅलेंज घेतलं होतं मी. हे काही लोकांसाठी चॅलेंज असू शकतं, काही लोकांसाठी नसू शकतं. तर हेच आहे की बाबा मस्त मजा आली. तर आपल्यात जे एक असतं ना की यार नको बोलायला, काय कसं काय, तर ते बाजूला सारून कोण काय म्हणेल ते पण बाजूला सारून आपण काहीतरी करायचं असतं, बिंदास, आउट ऑफ कम्फर्ट झोन. मस्त मजा आली यार काल. पण अशा ब्लॉगला व्ह्यू नाही येत असं माझा एक्सपिरियन्स आहे. पण चला, आम्ही काय करायचो जेव्हा इंग्लिश येत नव्हतं ना, आमचे टीचर म्हणायचे आरशासमोर बोला. आता यूट्यूब हा चांगला प्लॅटफॉर्म आहे, इथं मी बोलतो. व्हेरी गुड. हे बघा मित्रांनो, कालचा जो कूट आहे शेंगदाणा आणि गूळ, त्याच्यात दूध टाकून एकदम मस्त लागतं. मी आता एक वाटी बनवणार आहे. प्रियंका इथे लुडबुड करते, तिला माहित नाही रेसिपी कशी आहे. एकदम भारी लागतं. आणि इथं आहे आपला दुसरा खुराक, 4 बॉइल्ड एग. आज काकडी नाही आहे. आणि याच्यात टाकू आपण दूध. खाऊन बघ एक घास. शेंगदाण्याची खीर. चला मित्रांनो, ब्रेकफास्ट करू. अंडी आणि जी रेसिपी दाखवली ती पहिली ट्राय करू. शेंगदाणा आणि गुळाचा कूट आहे, त्यात फक्त दूध टाकले मी. एक नंबर. तुम्ही सुद्धा ट्राय करा. चिकू चिकू आले, विमान पडला 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 पडला. आले विमान पडला, आले 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 आले. बस बस. आले आले बस. इसको चूहे ने खाया, बिल्ली को भी मार डाला. टमाटर बड़े मजेदार, वाह टमाटर बड़े मजेदार, टमाटर बड़े मजेदार, टमाटर बड़े मजेदार, वाह टमाटर बड़े मजेदार, टमाटर टमाटर बड़े मजेदार, वाह टमाटर बड़े मजेदार. कालू मदारी आया, कालू मदारी आया, काला अपना भालू लाया, काला अपना भालू लाया. मित्रांनो 12 वाजले, चालले मी ऑफिसला. आता गेले गेले लंचला जायचं. 1-1:30 काम चालू होतं आपलं. मित्रांनो ऑफिस सुटले, आता घरी जायचंय. रिलायन्स स्मार्टमध्ये जायचं, थोडं सामान घ्यायचं आहे आपल्याला. आता वाजलेले आहेत 4:45. रिलायन्स स्मार्ट खराडीमध्ये आलेलं आहे. आता इथं पावती भाडायला लागेल आपल्याला 20 रुपयाची. खायचा खाऊ. हा पुडा बिस्किटचा कोणाला खायचा? हे वेगळं खजुरानं आहे, जरा ब्लॅक नाही आहे, वेगळा कलर स्वस्त होता.
बदाम काजू तुझ्यासाठी हे आणलं तुझ्यासाठी. याचं काय करायचं? हा काय काय करायचं? हा मिठाई म्हणजे काय करायचं? बिस्किट खायचं तुला? कळत नाही का तुम्हाला पप्पा? कळत नाही? खायचं तुला? काय आणलं? चावी. थँक्यू. काय? हा हे बघा मित्रांनो, आज मॅगी खायची इच्छा झाली आहे. 6:15 वाजलेत आणि विवान पण इथं मॅगी खातोय. आकर जाऊ दे, पडू दे पडू दे. इकडे बघ विवान, इकडे बघ इकडे बघ, पडू दे. हे घे मॅगी. पडली? हात काढ बरं मला बघू दे. हा पडू दे. ती शी झाली ती शी. थांब थांब, हात काढ. हा ही घे दुसरी. दर हा छान आहे का मित्रांनो? विमान बघा इथं गॅलरीत उभा राहिला आहे. तर सुसू केली, बोललं झालंय सगळं. इथं उभा राहिला की तो खुश असतो. विमान इकडे बघ रे. आत्ताच मी मॅगी खाल्ली, पण ठीक आहे, कधीतरी काही पण खाल्लं ना थोड्या अमाऊंटमध्ये खायचं, जास्त नाही खायचं. चीट मील असू काही असू. काय गोधडीवर बस ना. तर त्यामुळं ते खाल्ल्यानंतर तुम्हाला गिल्ट नाही आला पाहिजे. गिल्ट तर ते चांगलं आहे म्हणायचं. थोड्या अमाऊंटमध्ये खाल्लं ना ओके असतं ते. वरती चढायचं आहे. एवढं मोठं झालं तू? हा काय? अयो बघा विवाद कसा वरती चढतोय. पडशील बरं का. अयो 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 किती वरती गेलाय. किती खुश झाला तो वरती उभा राहिला. पडशील बरं का. पडशील. खाली उतर, खाली उतर. आई 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 आई. बघा मित्रांनो, विमानला इथं वरती चढायचं कळाले. आता बघा कसं वरती चढतोय. हा हा टाक टाक. हे बघा अजून वरती जाईल बरं का तो इथून. बस तेवढंच बस. खाली उतर. विमान कसं ब्रश करतोय. ब्रश करा. आणि विमानचा टक्कल झालाय. अरे केस आले. टक्कल माझा पण टक्कल झालाय. दिस इज सिनेमॅटिक मोड ऑफ iPhone 14 Plus फ्रंट कॅमेरा. आणि हा आहे बॅक कॅमेरा सिनेमॅटिक मोड. तर याचा इफेक्ट थोडासा क्लिअर असेल मागच्या व्हिडिओपेक्षा. मित्रांनो, आता जेवण झाले, काम करायचं आहे आपल्याला. तर लाईफची म्हणजे लाईफ या पॉईंटवर आलेली आहे ना. आता वय आहे माझं 31 वय चालू आहे. तर या वयामध्ये सगळ्यात जास्त एनर्जी असते आपल्यामध्ये. टाईम कमी असतो. पण कसं होतंय ना, जिमला जातो आम्ही सकाळी 6-7:30 वाजता. तर 7ला उठायला लागतं. आणि रात्री 12 मिनिमम वाजतातच. हमखास 12 वाजतात. तर कधी कधी 12:30-1, कमीत कमी 12 वाजतातच आम्हाला. तर 12:30 पकडा 7, म्हणजे 6 ते 6.5 तासच झोप होते आमची. म्हणजे पर्टिक्युलर माझं, प्रियांकाचं पण सेम आहे, आईचं पण सेम आहे, कारण युवाने. आणि माझं काम लवकर होतं. तर तिघांपैकी एक आराम करू शकतो. पण कसं आहे, माझं एडिटिंग असतं, बाकीच्या गोष्टी असतात. सकाळी उठून जिमला जायचं आहे आम्हाला. सकाळी 7ला उठायला लागतं. तर हे सगळं आहे. तर कधी कधी काय होतं, खूप विकनेस येतो. तर मला आज असं फील होत आहे. आणि आता 9 वाजायला 5 मिनटं बाकी. आपला एक कॉल पण आहे. तर आठवड्यातले 2-3 दिवस एकदम एनर्जेटिक फील होतं.
आणि मग नंतर एक दिवस पूर्ण झोपच येते. म्हणजे कधी कधी दिवसा 1 तास पॉवर नॅप घ्यावी लागते, मग तेव्हा कुठेतरी काहीतरी रिफ्रेश होतं. तर काही काही लोक म्हणतात ना 6 तास झोप पुरेशी आहे, म्हणजे हेच वय आहे काम करायचं, पळायचं, धावायचं, काहीतरी करून दाखवायचं. ते कसे करत असतील बाबा? तुम्हाला कधी कधी प्रश्न पडतो. तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल तर सांगा कॉमेंटमध्ये. कसं हँडल करायचं? एनर्जी खूप आहे, इच्छा खूप आहे, पण मग कधी कधी ना आठवड्याच्या 3ऱ्या-4थ्या दिवशी एकदम विकनेस, एकदम झोप यायला लागते. तर सध्या मला तसं होतंय. तर माझा कॉल आहे 9 वाजता, तो पण अटेंड करायची इच्छा नाही आहे माझी. तर बघूयात आता. तुमच्यासोबत पण असं होतं का? का 8 तास झोप पुरेशी असं तुम्हाला वाटतं? सांगा जरा मला कॉमेंटमध्ये की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. एडिटिंग पण आहे, कामं इम्पॉर्टंट आहे, विवांसोबत खेळायचं आहे, ऑफिसचं काम आहे, जिम आहे, सगळं करायचं आहे आपल्याला. त्याच्यातली एक पण गोष्ट अशी नाही की स्किप करू शकतो. कारण जी आपण जर्नी यूट्यूबची चालू केली ती कंटिन्यू राहणारच आहे काही झालं तरी. खूपच सिरियस कंडिशन, खूपच काहीतरी झालं तरी एखादे 2 दिवस ब्लॉग मिस होतील. पण तसं पण होऊ नये असं मला वाटतंय. लेट्स सी, बघूयात आता. काहीतरी काहीतरी करावं लागेल, काहीतरी स्किप करावं लागेल. लेट्स सी. मित्रांनो 10:15 वाजले. आज काम थोडं लवकर झालंय, तर गेले 4-5 दिवसाच्या मानाने. चला मग आज लवकर झोपूयात. कसं वाटलं आजचा व्हिडिओ खाली कॉमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.